नमस्कार, माझं नाव शेफ पराग जोगळेकर आणि मी ठाण्यामध्ये एक सिझल देशी नावाचं रेस्टॉरंट चालवतो। उन्हाळ्याची सुट्टी सुरू झालेली आहे आणि सगळी मुलं आपल्या आईचं डोकं खात असतात की आई मी काय करू, आई मी काय करू। दरवेळेला आईनीच का करावं, तर म्हणून आपण एक छोट्याशा आपल्या रेसिपीज दाखवतोय ज्याच्यामध्ये मुलं स्वतः काहीतरी करून आपल्या आईला खायला घालतील। तर आपण एक छोटीशी अशी एक रेसिपी करणार आहोत। समर सीझन पण आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, सुट्ट्या आहेत, ह्या याच्यासाठी उन्हाळ्याच्या याच्यासाठी एक हीट कूलर म्हणून आपण कैरीचं पन्हं बनवणार आहोत। पण त्या कैरीच्या पन्ह्याला थोडीशी ट्विस्ट देणार आहोत, थोडंसं वेगळं करणार आहोत। आपण रॉ मँगो कूलर म्हणून हे बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे की हे कच्च्या कैरीचा एक पल्प आहे, त्याच्यानंतर हे कच्ची कैरी चॉप केलेली आहे। मुलांना जर का ते कच्ची कैरी चॉप करता आली नाही तर आपल्या आईकडनं चॉप कैरी करून घ्यावी आणि याचं पल्प पण करून घ्यावा। आपण हे शेकर घेऊन करणार आहोत। हे तर मी स्टेनलेस स्टीलचं शेकर घेतलं आहे, पण आपल्याकडे नॉर्मली घरी आपण मिल्कशेक करायला किंवा कोल्ड कॉफी करायला जो शेकर वापरतो तो वापरला तरीसुद्धा चालण्यासारखं आहे। त्याच्यामध्ये आपण तो पल्प घातला, थोडंसं आईस घालतो आहे। ही जी संपूर्ण चॉप केलेली कच्ची कैरी आहे ती घालते आहे। लिंबू ज्यूस आहे, शुगर सिरप आहे, थोडंसं सॉल्ट आणि स्प्राइट। आणि हे संपूर्ण आपण शेक करणार आहोत। तर किती सोपी आहे बघा ही रेसिपी। कुठलाही मुलगा लहान अगदी तो 7 वर्षाचा किंवा 3री-4थीतला मुलगा जरी असेल तर त्याच्या आईने जर का आपल्याला ती ही प्रिपरेशन करून दिली तर हे करण्यासाठी अजिबात अवघड नाही आहे। रॉ मँगो कूलर रेडी आहे समर उन्हाळा बीट करण्यासाठी। नॉर्मली आपण ब्लडी मेरी हे एक कॉकटेल जे आहे ज्याच्यामध्ये टमॅटो ज्यूस आणि तसंच आपण एक मिक्स फ्रूट मेरी म्हणून बनवणार आहोत। ज्याच्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स आहेत मिक्स फ्रूट ज्यूस, चॉप्ड चिलीज, शुगर सिरप, लेमन ज्यूस, सॉल्ट, टबॅस्को सॉस आणि थोडंसं आईस। तर सुरू करूयात। त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण हा जो आपला ग्लास आहे त्याच्या एजला थोडंसं लिंबू लावून लिंबू फिरवायचं त्याच्यावरती आणि ते सॉल्टमध्ये रोल करून ठेवायचं। एक्स्ट्रा जे काही सॉल्ट आहे ते काढून टाकण्यासाठी म्हणून थोडंसं टॅप करावं। आपला ग्लास रेडी आहे। आता त्याच्या आतमधण्यासाठी ज्यूससाठी एका शेकरमध्ये ज्यूस घ्या। आपल्याकडे आता मी हा स्टेनलेस स्टीलचा शेकर वापरतो आहे, पण जर का आपल्याकडे स्टेनलेस स्टीलचा एक प्रॉपर शेकर नसेल तरी आपण जे नॉर्मल याच्यासाठी कोल्ड कॉफी बनवण्यासाठी जो आपल्याकडे शेकर असतो तो वापरला तरी चालतो। आईस, त्याच्यामध्ये ह्या चॉप्ड चिलीज जास्त घालू नये, ज्यांना तिखट आवडतं प्यायला त्यांनी जास्त घातलं तरी चालेल। लिंबू ज्यूस, शुगर सिरप आणि या सगळ्याला एक ट्विस्ट देणारं थोडंसं टबॅस्को सॉस। टबॅस्को सॉस जर का कोणाकडे नसेल तर आपण थोडंसं केचपमध्ये लाल मिरची पेस्ट घालावी आणि ती मिक्स करून त्याच्यात घातली तरी चालेल। तो आंबट गोड जो काही आंबट गोड तिखट हा जो काही टबॅस्कोचा सॉसचं जे काही एक त्याची टेस्ट आहे ती टेस्ट आपल्याला थोडंसं केचप, थोडीशी चिली आणि थोडंसं सॉल्ट असं घालून मिक्स करून त्याच्यात घातलं तरीसुद्धा चालेल।
हे चांगलं शेक करून घ्या. अशा प्रकारे आपलं मिक्स फ्रूट मेरी हे एक मॉकटेल रेडी आहे. तर मँगोच्या सीझनसाठी म्हणून आणि उन्हाळ्याच्यासाठी म्हणून आपण एक कूलर बनवणार आहोत मोहितो नावाचं. पण त्याला एक ट्विस्ट आहे. मोहितो नॉर्मली फक्त लिंबू आणि पुदिना बनवतात, पण आपण त्याच्यामध्ये थोडासा मँगो ज्यूस घालणार आहोत आणि आपण मँगो मोहितो बनवणार आहोत. तर आपण सुरुवात करूयात मँगो मोहितो बनवायला. तर त्याच्यासाठी पहिले आपण ग्लासमध्ये लिंबू घालून घेऊयात, त्याच्यामध्ये पुदिना घालूयात, थोडंसं मँगो ज्यूस घालूयात त्याच्यात आणि हे संपूर्ण क्रश करून घेणार आहोत. म्हणजे तो मँगो, पुदिना आणि लिंबू आपण हे संपूर्ण मडल करणार आहोत, मिक्स करणार आहोत. मग याच्यामध्ये थोडंसं सॉल्ट, थोडंसं लिंबू ज्यूस, थोडंसं शुगर सिरप हे घालून सुद्धा परत एकदा मडल करून घ्यायचं. मडल झाल्यानंतर अजून थोडासा मँगो ज्यूस घालूयात. थोडा आईस घालूयात त्याच्यात. क्रश्ड आईस वापरला तर जास्त चांगलं. आणि नंतर पाणी. ह्याच्यामध्ये आपण पाण्याच्या ऐवजी सोडा पण वापरू शकतो. सोडा वापरू शकतो किंवा आपण स्प्राईट हवं असेल, थोडंसं गोडसर जास्त हवं असेल तर स्प्राईट घालू शकतो. फारच सोपं आहे बनवायला आणि मुलांसाठी म्हणून एस्पेशली फार चांगलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला मँगो मोहितो हे रेडी झालेलं आहे. तर आई मी काय करू हे मुलं जेव्हा विचारतात तेव्हा आई सांगते की अरे तूच काहीतरी कर. आणि ही मुलंच, लहान मुलं स्वतः हे करू शकतात आणि आपल्या आईसाठी म्हणून समर वेकेशनमध्ये मस्ती करण्यासाठी म्हणून पिऊ शकतात. तर मँगो मोहितो. सगळ्यांना कोल्स्लॉ सँडविच माहिती आहे, पण आंब्याचा महोत्सव चाललेला आहे, आंब्याचा सीझन चालू आहे. तर त्या ह्याच्याने आम्ही एक थोडंसं कोल्स्लॉला ट्विस्ट दिलेली आहे. तर नॉर्मल कोल्स्लॉमध्ये भाज्या आणि मेयोनेज असतं, तर त्याच्याऐवजी आपण त्याच्यामध्ये थोडंसं मँगो पल्प घालणार आहोत आणि मँगो पल्प घालून त्याला एक मँगोचा फ्लेवर देणार आहोत. तर सँडविच बनवायच्या आधी लागणारे साहित्य बघूयात. जुलियनमध्ये कापलेल्या सगळ्या भाज्या, लांब लांब कापलेल्या भाज्या, लहान मुलांनी आपल्या न कापता आईकडनं कापून घेतल्या तरी चालतील. बटर, मँगो पल्प, व्हाईट पेपर पावडर, सॉल्ट, ब्रेड आणि मेयोनीज. तर आपण हे कोल्स्लॉ बनवायला सुरुवात करूयात. पहिले आपण ह्या भाज्या घेऊयात, त्याच्यामध्ये मँगो पल्प घालूयात आणि मेयोनीज घालून घेऊयात. थोडंसं सॉल्ट कशा करता, तर जो मँगोचा गोडसरपणा आहे तो कट करण्यासाठी म्हणून थोडंसं सॉल्ट घालायचं. नीट संपूर्ण मिक्स करून घ्यावं. थोडंसं मेयोनीज कमी आहे तर थोडंसं अजून घालून घेऊयात. एखाद्याला जर का मेयोनीज आवडत नसेल तर ह्याच्यामध्ये आपण मेयोनीज न घालता नुसतं जरी मँगो घातला तरीसुद्धा चालू शकतं. किंवा आवडत असेल तर थोडासा एकदम थोडासा चक्का घातला तरी चालतो. कशासाठी, तर ते संपूर्ण बाइंड करून घेण्यासाठी.
तर हे आपलं तयार आहे मँगो कोल्स्लॉ. ब्रेडला आपण आधी बटर लावून घेऊयात. बटर लावून हे मिक्सचर त्याच्यामध्ये लावायचं आहे. मेक शुअर चारही कोपऱ्यांपर्यंत ते मिक्सचर लागलं असेल. ज्यांना साईड्स आवडत नाहीत त्यांनी साईड्स कट करून घ्याव्या. रेडी आहे आपलं मँगो कोल्स्लॉ सँडविच.